तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. तुमचं धपाटणं बंद करा. थंडीमुळं स्ट्रॉंग शरीर असलं पाहिजे. ते माणूस कधी बाळासाहेब उठाव जरा. उठा 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 उठा. होय, का बोलवून घेतलंय? ही माणूस कधी सुधारणार आहे का नाही? काय 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 झालंय? किती वेळा काय सांगितलं? बिघडले? किती वेळा सांगितलं माणसाला दारू प्यायची बंद करा. दारू बिघडले प्यायची. काय मी? बिघडलोय काय म्हणजे? तुम्हाला सुद्धा आहे का? रामभाऊ, मी पाठ 3 वाजता पुण्यावरून आलो. कशाला गेलं पुण्याला? माझं काम होतं. काय काम होतं? प्रायव्हेट काय का असाना. लपडी बंद करा किंवा ठीक आहे. पुण्यावरून आलो तर हा माणूस उघडा फिरत होता रस्त्याने. उघडा 3 वाजता गारटलं मेलं काय झालं? कुटुंब उघड्या होईल. मग कोण? ए ए ए बाळो, पाठ 3 वाजता काय हिंडत होता बोंबलत? ती पण उघडा. कुत्र्याने घोलमाडलं, साप आडवाला. तुला त्याचं काय घे? तुला विचारतो का मेरा तू काय करतो ते? विचारतो का माझं प्रायव्हेट काय काम असेल? आपण काय असलं उघडं प्रायव्हेट काम असतं राव. तुझ्या बापाने केलं का पाठ 3 वाजता प्रायव्हेट काम? मूर्खा. आम्हाला उठतो मी पाठ 3 वाजता. 3 वाजता 3 वाजता. अहो ह्याच्या खानदान्यात बापजादी कधी व्यायाम केला नाही. हा, बायकून अंगावरची कापड वर वडून घेतली आणि बाहेर उघडा हाकलून दिला. हो ही सांगा की 4 माणसामध्ये पाटील लंगुटा वचाल मला आला. हा, आणि लंगोटावरचाच पहिलवान होतो मी पहिला. हा, तुम्हाला काय ते घेणार? बी मातीतल्या कुस्ती खेळल्या, तुमच्यासारख्या गादीवरच्या कुस्त्या नाही खेळत. पाटील, हा, तुम्हाला कसं काय माहिती बायकोने हाकलून दिला पाठ 3 वाजता? लगेच कळते की व्यायाम कोण करतय. चांडी छोडीतोय गावात. अहो, दारुड्या माणसाला व्यायामाचं महत्व कळतं काय? पाटील हा, एम माझ्यासारखा कोणीच करू शकत नाही. काय करताय? मला दवाखान्यात नेलं इंजेक्शन करायला. दंडात सोय वाकली. डॉक्टर म्हणला काय बाळासाहेब दंड एका लाकूड आहे. हाडकाला लागले असेल सुई. ए शेण्या, तेव्हा मी पण तुझ्या बरोबर डॉक्टरकडे आलतो. कशाला आलता? सुभाषराव, तू कशाला आलता? बोंबलत होतं डॉक्टरने इंजेक्शन देऊ नये म्हणून. मला डॉक्टर देऊ नका, दुखल दुखल. त्याला बळत धरला तरी पण त्यातनं हळूच रुपया काढला आणि डॉक्टर इंजेक्शन देतानाही तो रुपयाचा ठोकळा काढला. सोय वाकडी होईना तर काय होईल? ए रामबा, अरे चाकू खपसो ना अंगात असं दंडात घेणारी माणसं आम्ही सोयला घाबरतोय तुझ्या. अडकेत होत्या. नाही नाही, आणि तुझा कातरूनात टाकतो दंड. पण हा. ऐका ना. अरे तुमचे डाचूर झालाय तुम्ही तिघे असल्या. व्यायाम लागतो अंगात. असू द्या. सुभाषराव, माझ्या इतका व्यायाम कोणच करत नाही, पण मी सांगत नाही. व्यायाम करतो ही सांगण्याची गोष्ट आहे. अहो, कळलंच नाही पाहिजे. रातच्या 12 वाजता मी उठतो, 10ला झोपतो, 2 तास झोप काढतो. 12 वाजता उठलं की पहाटे 6 पर्यंत व्यायाम करतो. व्यायाम मी करतो ही आजपर्यंत मी कुणाला सांगितलं का? सांगायची गरज नाही. अहो, व्यायाम झालं जर शिगायचं दूध पितो हे सुद्धा सांगत नाही रामभाऊ कुणाला. नाही सांगू द्या. आम्ही कसं निरस दूध प्यायचं रामभाऊ. हा, एक छटाक दूध प्याता, निरसं दूध प्याता. थंडीचं काम करायचे, पाटलाचं काम करायचं. आपण हेच ना, थंडीला कधी सुभाषराव. घाबरला नाही. सुभाषराव, माझं लग्न झाल्यानंतर 4-5 महिन्याची गोष्ट आहे. काय वेगळं केलं नव्हतं लग्न झाल्यानंतर? काय जगा वेगळं केलं नव्हतं? काय झालं? काय केलं? काय जे जगा वेगळं केलं तेच मी सांगतोय. काय केलं? काय बायको म्हणली जाऊ नका. मी मला हिमालयात मी व्यायामासाठी जाणार, तिथं समाधीसाठी जाणार, समाधानासाठी जाणार. अक्षरशः बायकोला मी ना ऐकता मी गेलेला माणूस आहे. हिमालयात गेलो. अरे म्हणले पूर्वी ऋषी मुनी तपश्चर्या करायचे, आपण का 5-6 महिने तिथे थांबू नाही. गेलो सुभाषराव,
हिमालयात हिमालयात वा. उंच टेकडे बघितली वा. झाडाखाली बसलो हा जी बर्फानी मला व्यापलं सुभाषराव बाबो. 5-6 महिने तिकडच असं रोबो वाटत होतो मी खाली चालताना. हो. ऊन पडल्यावर जेव्हा विताळलो हा. तेव्हा काश्मीर मधल्या लोकांनी माझा सत्कार केला. हे मी सांगितलं का कुणाला आपण व्यायाम करावा लोकांना सांगू नये. म्हणजे तुम्ही बर्फाच्या थंडीनं पगाळा 5-6 महिने हा अरे तुझा फेरी जाऊ गाडला तर काकडून बसून सगळं आकडा होतोय कुठे गेला हिमालयात होय रे? बर्फाचा गोळा झाला होता रामभाऊ. थापा मारण्याला तरी पर्या तू पाठ झालं व्यायाम. 3 कसं काय व्यायाम केला? हा? 3 कसा बाळा व्यायाम केला? ते असलं राम, कसं राम. आगाऊ? मग राग येतो. रामभाऊ आता त्याला व्यायाम म्हणतात. माझा डाऊट काय ना रामभाऊ, रामभाऊ. आता काय करा हे ना येडी ती चला अहो चांगली चला लवकर या. कुत्र्याची कळवण बरी पण ह्यांची नाही. छोटे तो पुढचा बंगला दिसतोय का? हो आता गावातच आपल्याला दिसतोय का म्हणजे अरे ऐक की पुढचं दिसतोय ना तुला? दिसतोय की त्या बंगल्यातली जागा आलती मला. तुला हो लय सुंदर पोरगी होती स्मार्ट होती. मग काय झालं मग नाही म्हणून सांगितलं भाऊनी. का रे गाण्याला अरे मागच्या 25 वर्षाला आमच्या विरोधात प्रचार केलता. भाऊला तसलं लय टाकतं. म्हणजे प्रचारामुळे तू नाही म्हणलाय हो अजून तिथली पोरगी बघते माझ्याकडे येता जाता. आपण नाही भाऊ देत अजिबात. आता आपलं लग्न झालं. करायची नव्हती का गाणं गावातलीच होती का चांगला मोठा बांगला आमिर काय रे अरे पप्पे कुठं स्वारी? आमिरच्या पाहुण्याचे जेवाय चालूया. आमच्या दोघांना ठेवून अरे आज पप्प्याला घेऊन चाललोय ना का तुम्ही काय सारखं आहेच की रे पप्प्या येतो कधी मला सांग जा 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 अरे त्याच्या पाहुण्याच्या घरी सवासनी त्या पोळ्या खाय निघाल्यात. पोळ्यांवरची माणसं येतो आपण. अरे पप्प्या काय लागा मटण खायला का अरे असू दे. अरे परवा दिवशी एवढं मटण खाल्लंय ना अजून ते जिरलं नाही. त्यामुळे मटणाचं तो आम्हाला सांगू नको. आणि कुठं कराडमध्ये छोट्या अरे सांग की त्यांना काय दहशत आहे आपली. जेवणाचं काय घेऊन बसलाय गाण्याने कुस्ती मारली तुम्हाला माहितीये का गणा आणि मग अशी कुस्ती मारली आता तुला काय सांगू नुसतं असं ते वाघ असं इकडून इकडून ती झुंज बर हे अंगावर गेली की नुसती माणसं बघायची कोण पडतंय 2 तास कुस्ती चालली 2 तास कळत नव्हतं. शेवट काय गाण्याने मारलेली कुस्ती गाण्याच्या गळ्यात हार किती असते सांग एखादा असेल अरे गाण्याचं इथं कपाळ भरलं होतं गाणं दिसत नव्हतं मला अरे पब्लिकने नुसतं खांद्या उचलून घेतलं ना त्या गावात मिरवणूक काढली माझी. दिसल ती माझ्या संग फोटो काढायचा. तास गेला मला गाण्यापर्यंत पोहोचायला इतकं पब्लिक आपण काढायची का मिरवणुकीची. अरे मिरवणूक काढायची का म्हणतोय पण मला सांग 1 मिनिट छोट्या तुझ्या बरं असल्यावर तेव्हा तू बरं कुस्ती जिंकतो रे आणि मी असल्यावर बरं तू हारतोय. अरे छोट्याच्या पायात लक्ष्मी छोट्या मला प्रोत्साहन देतो. ह्याला कधी तुमचं बघावलंय का हा. कधी बघावलंय सांग? हा, म्हणजे बावकी उन्हाची वाटे घरी हा आणि ती जाऊ दे ना. तू असं म्हणतोय पप्या कसली कुस्ती मारली होती मी गावात. होय महाराष्ट्र चॅम्पियनला का झालेला गाणं तुला माहित नाही व्हय? अरे ती माहिती आहे रे मला पण सारखंच म्हणतोय छोट्या सांगत असतो इकडे गेला आणि कुस्ती लागलं ठरलं परतच्या टायमिंगला ना मी येतो ना तू ये मला तू समोर ये समोर बघू. आणि अजून कोणाला माझ्यावर शंका असेल ना काय कर त्यांना बी घे. ऐक काय कर गाणं माहिती का ह्याच्यावर एकदा लिडर त्याच्यावर मग ह्याला कळेल ताकद तुझी अरे चिलटाईत ही माझ्या पुढे अशी मी नुसते तळातात चिंगरील. काय माहितीये का अरे एकदा कुस्ती मारली म्हणून काय सारखी मारणार आहे का अरे गाणा नाही रे आता मला सांग त्याचं लग्न झाले आता त्याला राहणार ह्याच्यातनं कामाला वेळ भेटतो का होईल का? कुस्ती जरा वेळेस कमतरता झाली मला माहितीये का ना आमिर लग्न झालं असलं ना रोज व्यायाम चालू या रोज प्रॅक्टिस चालू आहे असं समजू नको. अरे पैलवान हो पैलवानच असतो. अरे आपण हे करू की बाकी काय काय नाही होत ऐक की ए अरे पैलवान असतो वाघ कधी शिकार कर इकडे रस्त्यात कुठे मध्ये थांबलाय त्याच्यामुळं ना आलं का इकडे काय रस्ता जळलाय वय जा की इकडून का दिसा नाही हा आला का आलं का पाहुणं जरा साईडला गाड्या घेऊन पुढचं गाडी दादा रस्ता आहे का पाहुणार साईडला कुठून जायचं आम्ही जाऊन द्या घेतलं जागा दिसत नाही हो तुम्हाला गाडी बसायला घेत ना तुम्ही बघा ना कुठून गाडी बसायची धक्का बिक्का लागला तुम्हाला तर काय होईल ए धक्काच्या तुला धक्का दिल्यावर कळन का मग अहो त्यामुळे म्हणतो साईडला घ्या ना गाड्या थोड्याशा साईडला म्हणजे
अरे एवढं तुझं हे काय म्हणते ह्याला खुळखुळा लकात 50-50 लाखाच्या गाड्या आम्हाला साईड देऊन जात्यात आणि तुला काय एवढीशी गाडी घेऊन आलाय आम्हाला म्हणतोय का अरे ह्यातनं टरक बसेल टरक मोठा एवढ्या गोष्टीला तुमचं एवढं चाललंय थोडं साईडला घेतलं तर काय होईल उगाच धक्का लागला तुम्हीच आम्हाला बोलणार आहे आला का आला का धक्का लागलाय का धक्का लागलाय का आणि मग आपण लागल्यावर सांगतो मी तुम्हाला हा का पाहुणं तुम्ही परगावाचे मुनग बसतोय आमच्याच गावातला माणूस एवढा जर मला वरचढ बोलला असता ना कवा ठोकला असा धरून आलं का लक्षात आपण कुठं उभा या कुणा संग बोलतोय ह्याचा विचार करावा आधी आलं का लक्षात चला निघा घ्या इकडून 10 फूट जागा आहे की न्या तिकडे चला काय होतं या आई काय तुम्हाला साईडला घे गाडी रोडला लावली आई रोड दिसत नाही तुम्हाला एवढा आम्ही देवाला आलोय जरा आम्हाला सहकार्य करा मग आव देवाला आला तर मग देवाला जा की पुढं मंदिर आहे या की पण आम्हाला सहकार्य करा पाहुणार आहोत तुमच्या गावात आहे आम्ही अशी गाडी जर रोडला लावली तर आम्ही जायचं कसं साईडनं जा की रावीत नाही साईडला आहे का जागा साईडला पाहुणं हा का हा रोड आमचा हा आम्ही ह्या गावचं रुबाब का तुमचा अहो तसं नाही पण आम्ही बी टॅक्स भरतो ना ह्या रोडचा तसं काय म्हणताय तुम्ही? आता लका 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 म्हणजे तुम्ही लका आम्हाला कायदा शिकवायला लागला म्हणजे टॅक्स भरताय का कायद्याचा विषय काय सगळ्याला नेम सारखं पाहिजे ना नागरिक सांगतात तुम्हाला ए गाना घे साईडला गाडी अजिबात घ्यायची घे नाही घे अजिबात घ्यायची नाही तुमच्या पलीकडून गावात आलोय आम्हाला सहकार्य करा आम्हाला देवाला जायचं आहे सहकार्याचीच भावना आहे पलीकडे रस्ता आहे निघा सरळ निघा सुसाट आणि जास्त याड लावू नका चला चला निघा निघा थांबू नका चला चला आंबऱ्याला का तू बी भेटूला का आपल्याच गावात येऊन जो माणसं जर आपल्याला साईडला काढायला इज्जत का राहिली आहे बरोबर आपली बी गाडी घालायला रोड मध्ये का नाही तुला आणि जाती कडे आला का ह्याच्याकडे डोळं फुटल्यात काय ती बोलतोय तुला सगळं जाऊन दे कडे बस अरे जाऊ दे की काय अजून काय तोंड बघतोय फायला जाऊ द्या ही जाते ते गाडी व्हायला द्यायला जाय नाही गाडी मग? बघ जरा बघ गाड्या दुसऱ्या जाते ते एवढं मोठी गाडी जाते तरी आणि आधी ड्रायव्हिंग शिकून घे बर का बाबड्या ड्रायव्हिंग शिकून घे असली चिनपट आमच्यात आहे ना बाया वाहिल्यात बाया रानातल्या खुरपा बाया आणतो असले चिनपटात आम्ही लागला रुबा बांधायला त्याला वाटलं आपण मोटरसायकल येऊ काढू कर माझी BMW बाहेर मग कशाला BMW का नाही तर लय मारला असता का मी ह्याला माणसं गेल्यावरच मारतो बाबा तू आता किती जण आलती तरी गपत नुसतं असं बघतो ये माणसं गेल्यावर काय लागा ना किती जण आलती म्हणजे किती जण होती माणसं तिथं काय बोलला नाही ती म्हणजे काय मला मारायला आलती वय अरे तसं नसतं पप्या अरे गावातच रुबाब असतो बाहेरच्या गावात जरा असं असतं आम्हाला माहित नाही माहिती म्हणजे गावात चौकात बसला की तू काय का असा काय का आता लागा किती लागा बोलता तुम्ही बोलत होता कोण मग मारली असती मी त्यांना धरून मारली असती अरे गाणं काय सांगतोय का मारली असती 7-8 जण होती. आमिर तू जाता म्हणत म्हणजे जाऊन दे का आर्मी जाऊन दे म्हणलं म्हणून तर गप बसले नाही तर त्यांनी मारलं असतं याला तर काय केलं बघा ह्यांचं असलं काय मला मला मारलं असतं 7-8 जण होती तुला दूधचं दूध अरे पुढे चल दाखव त्यांना मी राहू दे गाणं अरे गाणं नुसता बोल का शंका नाही रे करून दाखवतो चल फक्त काय करते बघू चल. अरे पप्या कशाला चल बघू आपण, काय करते बघू चल. थांब 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 साईडला घे रे गाडी जरा थांबव. साईडला घे गाडी तू इकडे 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 बघू तुझं लायसन दाखव हा पाहिजे तुम्हाला लायसन कशाला पाहिजे म्हणजे लय चरा चरा बोलत होता हा राहून द्या राव एक ते तुमच्या गावात आले म्हणून तुम्ही असं करताय का दुसऱ्याच्या गावात आलाय म्हणलं मस्ती कशाला पाहिजे जाऊ द्या म्हणजे उराड काढून कशाला अंगावाल तर रस्ता मला जायला नव्हता कुठून जायचं काय? मग? रस्ताच नव्हता अरे मग रस्ता नाही तर मग काय डोळं वटून काय बघतोय मग बसणं कुठं डोळे उठून बघ आला का तुम्ही राव भांडणाचीच भाषा करताय राव direct. भांडणाची भाषा म्हणजे ए तुला खाली बघा खाली बघायचं खाली नाही डोळ्या काढून हातात देईन तुमच्या गावात बघा तुमच्या वयाचा मेली ह्याच करतोय तिघांच्या बी देवाला आलोय राव तुमच्या गावाला चाललंय तुमच्या गावचं नाव निघाल काय गावचं नाव निघाल की तिथल्या पोराला दम देऊन आलो म्हणून सांगता ना त्या गावात तिथं कळलं लोकांना महाराष्ट्रभर मी कुस्ती खेळत असतो अरे. तिथल्या जर पोराला कळलं तुम्ही गाणं पालवला दम टाकला काय होईल मला ज्येष्ठ नागरिक समजून सांगतात अहो अहो राव गाणं पहिलं म्हणला तुम्ही बोलताय राव तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे आणि तू काय रे मगच बसणं वटून बघतोय डोळं आला का पण मग तुम्ही यांना सांगा की नीट. आला का भांडणाचा काय विषय आला का भांडणाचं? आम्ही भांडणाचं म्हणतोय ह्यो. आम्ही तुम्हाला काय म्हणले का आला फक्त का? म्हणलं रोड साईडने घ्या तुला लय झालं तुझं समजून हा? बरोबर द्या पोरांनो. राहून द्या पोरांना म्हणजे याला नीट सांगा दुसऱ्याच्या गावात आलं ना नीट ए, चला पोरात, बस. मग
गिरणीचा पट्टा चालल्या का मगापासून बोलतोय होय रे? हॉर्न जर वाजला ह्या गावात चुकी परत नाही होणार. नाही, गावात हॉर्न वाजवायचं नाही गाडीचा नाही तर हॉर्न फोडून टाकीन. मिठून घ्या. ठीक आहे. सांगा नीट पोरांना. समजून सांगतोय तर अजून उलटच बोलतोय ना त्यो. तो गाजू कसं बघती बघ नको तसं आहे. आमच्या गावात आल्यावर बघतो. राहू द्या ए, भांडण काय करा का राहू द्या. आपण देवाला आलोया बर का. माग गाडी माघारी घेऊन घेतो या. आम्ही, आमचं नाही. अगं तुमच्यामुळे सोडतोय पण नीट समजून नाही, सांगा. नाही, सांगतो आलं लक्षात? सांगतो समजून. चला रे चल. नाही ते हॉर्न बंद करायला लावा. इथलं गाव म्हणजे आमचं जंगल आहे आणि या जंगलातलं वाघ आहे आम्ही. नादी लागायचं नाही परत. नाही साहेब नाही. दाखवते चल की. एवढी गाडी इकडून नाही म्हणा. ए अरे चल. ए बाप्या बघितलं का चल. बरं काय देणार सोजू सांगा. हो का? तुम्ही किती वर्ष झाले 10 वर्ष वापरलाय का हा. नाही त्याच्या हिशोबाने किंमत सांगायची सरपंचराव. मी ट्रॅक्टर का घेतोय इंजिन चांगलं आहे आणि मला एक पसंत हा नंबर 0735 माझा ब्रँड आहे. आमचा नाही का गंजलाय ट्रॅक्टर मेंबर. ओ गाजलाय किती जीवापाड जपलाय माहिती का. अहो जपलाय पण गंजलाय. हो का गंजला तरी तो पत्रा आहे शेवटी. इंजिन चांगलं आहे हा. ना म्हणून म्हणून हा. वर्गा म्हणला नवा आणायचा म्हणून द्यायचा. हा. बरं माझा ऐका काय जुनं वाहन मिळत नाही हा ट्रॅक्टर विकू नका तुम्ही. ऐ, तुम्ही आलाय ते आलाय पेढ खायचं आणि निघायचं. हे इकू नका ते नाही इकू नका. म्हणजे माझा चांगला प्लॅन चाललाय. माझ्या घरी लक्ष्मी येते त्याला लावता गाडव्या काट्या. अरे पटे सरपंचाला सांगतो मग नवा ट्रॅक्टर घ्यायला द्या तुम्ही पैसे द्या देऊ चला. काय माझी परिस्थिती तुम्हाला सांगायचं मग असल्या मी दिल्या नसतंय तुम्हाला. पेन्सिल आलेली कुणाला वाटतं हा? द्या की 1,00,000 2,00,000 मग. बरं ती जाऊ दे. संजू देऊ का तुला. मी घेणार आहे तुम्ही सांगताय ना तो. अहो ऐका की दोघांच निम झालंय. 250ला ठरलाय. ही 260 म्हणतात कारण 255 घेऊन टाका का काळजी करताय. दिले सरपंच हो का सरपंच 5-5 हजार सोसावं लागतील का बघा. सोडू नका दिले राळ नाही ना होत. नाही लगाराळ 5,000च राळ होती. अला कुठं सरपंच आहे काय. आम्ही आमच्या वावराव कर्ज काढली त्याची फेडायला ह्या रूपाने तरी द्या. करू द्या शेती आम्हाला. तसं बी ह्यांनी फुकटच आले का जाऊ दे ग्रामपंचायत 5,000ची पार्टी दे सगळ्याला. हा? चालतं चालतं ना? ओके दिला. एक नंबर पैशाचं कसं करणार आहे मेंबर पण. नका 1.5 एकर ऊस जाणारा पहिल्याच पेमेंटला रोग देऊन टाकणार. काय सांगतो? नाकाच्या जायचं आणि कवा तू देणार त्यापेक्षा आता दे. सरपंच काय पळून चालले गाव सोडून चालले तर तुमच्या 2-2.5 लाखांनी 10 तारीख लांब आहे काय. अरे 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 आणि मग आणि मग दवाखाना का हो काय झालं काय पण झालं काय लागायला. काय झालंय अहो जरा पोराला गथंड जरा गावाच्या पोरांनी. आमच्या गावातल्या. हो काय राव बाहेरच्या गावात असेल आमच्या गावात असं घडत नाही. सांगा आम्ही सरपंच आहे सदस्य चेअरमन आहे सगळी मंडळी आहे. सांगा तुम्ही काय झालं काय. गाणा गाणा म्हणतात. गणा गणा तो पहिलवान. हो हो त्यांनी का सांडले होय. हो लय लागले का? लागलं काय. नक लागले. अहो मग काय तुमचा हात कुठं गेलता होय तुम्ही तुमचा नव्हता होय त्याला. अहो आम्ही बाहेरच्या गावात नाही. अहो बाहेरच्या गावात म्हणजे तुम्ही दुसऱ्या गावात गेला आणि त्यांनी तसं केलं तरी मारच खाणार का. अरे ताकदीचा अर्धांड वापर करतोय तो. तुम्ही डायरेक्ट भेडा. आता हिथल्या दवाखान्यात नको सरकार दवाखान्यात चला. पट्टी करू सर्टिफिकेट घेऊ डायरेक्ट त्याचं नाव ही मी सगळे देतो. तुम्ही केस टाकायची फक्त पुढचं बघ तुम्ही कसं करायचं. बसा तुम्ही बसा. काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी. उलट वातावरण आणखीन तापलं. एक लक्षात ठेवा. नॉर्मल झाले नाही. अहो, तुम्ही असं कोणाचाही मार खाणार होय. पण मी काय सांगतोय गावचं नाव आमच्या जाणार आहे. गावचे आब्रू आमचं जाणार आहे. सरपंच कोण आहे आमच्या गावचं नेवशेत. केस बीस नको अहो. तुम्ही का बसा तुम्ही बसा. काळजी करू नका काय होईल ना आम्ही निस्तारतो. तुम्ही चला. हा डॉक्टर शेंडे उदय शेंडे तिथं नको डायरेक्ट सरकारी दवाखाना पोलीस स्टेशनला चला माझ्यावर केस करू आपण. चला तुम्ही गाव आमचं पोरग आमचं तुम्ही भिवू नका चला. मग असं करा बसा गाडीत आणि दवाखाना आहे तिथं जा. ज्याचं जावं भलं करायला ती माझंच खरं म्हणते.
लगा ह्यांच्यासाठी शस्त्र घेतलं हातात तर ह्यांनीच टाकली. त्यांच्याला का सगळं अंगलट आलंय तरी सुद्धा मागा सारख्याच म्हणल्यावर काय खरंय? त्याच्यामुळे आपल्या गावात माणसं येणार नाही ती बाहेरची. बरं यात्रे करू कशी येतील? हा ना यात्रेकरू येणार नाही. अहो तुमचं एवढं वय झालं तुम्ही सांगितलं का नाही पोरांना आतापर्यंत चांगलं वागा म्हणून. समजून पण ऐकत नाही ती पोरं. आयला मेंबर पण ही चुकीचं आहे बरं का. गावात एवढ्या लांब यात्रे करू येतात हे होतं आणि हे असं जर करायचं म्हणजे तर लोक येतील कशी? मी सरपंच डायरेक्ट त्यांच्या कानावर घालू त्या रामभाऊच्या. ती पोरग सांभाळ म्हणून. हा, बोला की. तुम्ही सांगाय पाहिजे ना पोरांना तुमचं पोरं वय झालं. ऐकत नाही ती जवान पोरं आता. अहो पण सांगायचं असतं. बरं हे झालं आपलं, पण बाहेर काय संदेश जाईल? हा ना गावात म्हणूनच म्हण- आपल्या. म्हणूनच सांगतोय की त्याचा चुलता आहे ना हा, स्वयंघोषित पुढारी, इंटरनॅशनल पुढारी. त्याच्याकडे जाव, तुझ्या पुतण्याला आवर बाबा, हा. आमच्या गावचं नाव नको घालू, बरोबर. तू काय केलं नाही हा. आणि धड पुतण्याला तरी चांगलं शिकव. गावाचं वाटोळ करतोय तो, चला. आडवं येतोय त्यापेक्षा ती पोर पहिले उभं सरळ करू आपण. नाही नाही ह्याने गावाचं नाव खाली जाईल येडे. चला, चला व्यवहाराचं नंतर बघू. ती बघू नंतर. आशा राहा 2 दिवस आता आली तर. नको बाया राहिली की आता 2 दिवस सारखा नवऱ्याचा फोन येतो. अगं राहा 2 दिवस. नको बाया आता जायला पाहिजे. मुनाबाई, अरे वा, आज घरी का होय. भाऊ? का भाऊ का आलाय? आला का तुला 2 दिवस झालं म्हणतोय फैल बघ महिलांचा, फैल बघ. ऊस खुरपून नाव घ्यायचा 5 एकर माझा. अहो तुम्हाला म्हणलं नाही गुतल्यात बाया म्हणून मग कुठं गुतल्यात? जातो आम्ही कामाला, काय घरी असतोय. आज घरीच? हे पाहुणे बाय आल्यात म्हणून घरी. कोण आहेत पाहुणे बाई? मैत्री नाही. मैत्रीण नाही का? हो. काय नाव ताई तुमचं? आशा. आशा. वा 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 वा. ह्या आमच्या मुन्नाबाई महिलांचा फैल ह्याच बघते द्या. रामभाऊची खुरपान ह्यांच्याकडेच असती. काय मुन्नाबाई, तुला 2 दिवस झालं फैल बघ म्हणतोय का? अहो तुम्हाला 2 दिवस थांबा म्हणलेलं, पण तुम्ही आता एकदम घोड्यावर येताय म्हणल्यावर काय करायचं? वड मी चालत आलोय. तुमचं काय नियम आहे तेव्हा तुम्ही हात पण याचाल. बघा, मी जर ठरवलं हत्ती घोडं उंट सगळं आणीन आणि अजून मी ठरवलं ना, तुम्ही जर मला टाळाटाळ करत असणार, मी पाहुणीबाईंच्या गावातनं फैल आणीन. पाहुणीबाई गाव कुठलं? दैवडी. दैवडी. कुठं लय लांब आहे? 45 किलोमीटरला लगेच मी टेम्पो लावीन, जास्त हजेरी देईन. तुम्ही जर लय आकाडला तर मुनाबाई. अहो भाऊ तो फैल तुम्हाला परवडणारा नाही. का? इतक्या लांब ना आणायच्या म्हणल्या. हा बरोबर, घाटण हिन खर्च येणार नाही का? त्यापेक्षा 10-5 रुपये लागा तुम्हालाच वाढवून देतो की. उद्या बाया बघ, मला काय सांगू नको. बर. हा जाऊ का? हो. आला का चहा बी प्या म्हणायची काय पद्धत असते का नाही? चला चहा प्यायला मग. वेळ नाही मला, लय गडबड आहे मला. पाहुणीबाई तुमच्या माहितीसाठी सांगतो, रात्रीत दिल्लीहून मी व्याख्यानावून आलो. आज संध्याकाळी मुंबई गाठायची, परवा दिल्ली, असं सारखा दौरा आहे माझा. त्यांना आज आपल्या घरी चहा पाण्याला घेऊन या. चहा पाण्याला कशाला, जेवायचं घेऊन येते की. जेवायला जाणता होय? हो. बोलावलं असतं जेवायला, पण नेमकं आज संध्याकाळी माझं दिल्लीला व्याख्यान आहे. मला दिल्लीला जावं लागेल. उद्या मुंबईला आहे, परवा पुन्हा दिल्लीला आहे. नक्की या. चला येऊ का? या. दिल्लीला चाललाय. दिल्लीला जाऊ तर मुंबईला जाऊ. अरे पाहुणे रावळ्याला त्यांच्या पुढे मला सांगू द्या जरा, गावचा इतिहास सांगू द्या. हे आमच्या गावचे सरपंच पाहुणेबाई, मी इंटरनॅशनल पुढारी. काही कधी निम्याराची अडचण आली मला सांगा. ही मुनाबाई माझी बहीण आहे, तसं तुम्ही बी माझी बहीणच. त्यांच्या गावचं कशाला? त्यांच्या गावातले काय ही झाल्यात काय? काय अडचण आली तर मला सांगा. आल्या का गावात तुमची अडचण आहे आणि मला सांगा. तुम्हीच गावाला अडचण झालाय आणि तुम्ही गाव दुसऱ्याच्या अडचणी सोडवणार होय. संजू मेंबर, हा पाहुणे रावळ्यांना तापमान करायचं नाही ना, सांगून ठेवतोय. पेटवायला बी हिन इजवायला बी येत. आता सरपंच दिल्लीने मुंबईपेक्षा पुतण्यावर लक्ष राहू द्या. नका लय होडा होडा ह्याला बाता त्याला बाता सांगू. तुमच्या काय पोटात दुखतंय? मी पाहुणीबाईला माझ्या बहिणीला बोलतोय. पोटात आमच्या कसं दुखतं म्हणजे? अरे तुम्ही काय काय लावलंय? काय झालंय? त्या अर्धांड गणाने गावातले बाहेर सरपंच, नीट बोलायचं, अर्धांड म्हणायचं नाही. अर्धांड कोण आहे? आरशात बघा. बर मी काय म्हणतो, तो ज्ञान गेलेला गाणा तुमचा पुतण्या. ए कुचकेश्वर, नीट बोलायचं ना तर धपक्यात मी आउट करेन ना. अरे नीट कुणाला बोलतात? चांगल्याला नीट बोलतात. तुमच्यासारखे उंट गेल्या रे. बघा पाहुणीबाई, हे आमच्या गावातली चेष्टीने झालं. मुनाबाई तू जा, जा पाहुणीबाई जा. परत आला ना कळू दे की त्यांना बी. ओ सरपंच, पाहुणे बाय आले त्यांना बी कळू द्या तुमचं काय आहे गावात. काय काय करणार तुम्ही? ओ रामभाऊ, गावात आपल्या भिवाई देवीला किती यात्रा येत आहेत बाहेर गावच्या? किती येतात तुम्ही सांगा? लाखो भाविक येतात. आव डायरेक्ट सांगा की तुमचा पुतण्या गाणा हा आर करतोय पोरांवर बाकीच्या बाहेरच्या आलेल्या. त्या बाहेरगावची यात्रे करू आलती, त्या बिचारांना आडवा थांबला.
बर त्याचा गचोरे बी धरला त्याला कान पाडलं. आडवा थांबायला काय तो काही आरटीओ आहे काय वाहन अडवायला? नाही ती नारडेव बघा काय केलं इथं नारड्याला बाहेरच्या लोकांना. घसण तू काय 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 2-4 पोरं घेतोय तो म्हणजे मी पहिलवानी. थांबा काहीतरी मिस्टेक होत असेल. गाणं असं परस्पर करणार नाही. परस्पर म्हणजे काय तुम्ही साथीदार आहे काय? परस्पर करणार नाही म्हणजे गाणं चूक असल्याशिवाय कोणाला काय म्हणत करणीला बी चुकत नाही जाकाय बी तुम्ही मुकत नाही. एक आहे सरपंच चेअरमन मेंबर मी शपथ घेऊन सांगतो गाण्याची चूक असेल तर मी गाण्याचं कान उपाटणार. मात्र गाणं जर म्हणलं ना माझी काय चूक नाही मी घरी येऊन हानी ना. हा माझा वाद आहे तुम्हाला. आधी पुतण्याला हाना आणि मग या मला हाणायला. मेंबर तुम्हाला वाटत की तुमची जीभ लापालापा करते मी कापीन आणि खांबा वाळत टाकीना आणि असं खाल्लं म्हणजे मी करून बी दाखवतो. विचारू द्या काय जमलं का आता जमलं. काय कुठं ना केलाय रे? कायच कुठं नाही. सकाळपासून रानातलं काम चाललंय हेच कुठं नाही. दुसरं काय? देवाला आल्या माणसानं अडवून काय धकाबुकी केली काय तू? कवा नाही. गाणा खोटं जर बोला तर कान उपटीन आणि जीभ पण उपटीन बर का. पण भाऊ मी कशाला खोटं बोलतोय? सकाळपासून उठल्यापासून राहणार राव भाऊ. तुम्हाला कुणी बी काय सांगतो तुम्ही विचारायला लगेच माझ्याकडे येता. हे बघ आता सरपंच मेंबर चेअरमन माझ्याकडे आलते आणि त्यांनी सांगितलंय भिवाय जत्रेला आलेल्या माणसानं तू धकाबुकी केली. अरे गाव आपलं देव आपला म्हणजे काय तुम्हाला काय हे दिलं काय मस्ती आली काय? भाऊ मला वाटलंच होतं ह्या तिघाशिवाय तुम्हाला दुसरं कुणीच काय सांगणार नाही माझ्याविषयी. पण ती का सांगताल खोटं? हे बघ बाहेर गावातला नाही तर कुठला बी माणूस असो आदबीनं वागायचं. माझी आबरू घालवायची नाही. भाऊ माझा विश्वास नाही तुमचा. हा अहो तुमचं संस्कार आहेत माझ्यावर. हा मी कसा विसरेल? उलटा आलेल्या भाविकांना मी पाणी देतो नेऊन जागा पोच करतोय. जारनी म्हणतो का हांड्याने म्हणतो का पाणी नेऊन पोच करतो. म्हणतो घ्या रामभाऊ ह्या गावचे नेते आहेत. हा असले लोक उद्याची लोक तुम्हाला सांगतील गणानं तुमच्या खून केलाय म्हणून. कसा खून करशील? मी परवानगी दिली पाहिजे ना. आणि माझ्या परवानगीशिवाय तू काहीच करायचं नाही. आज पण सांगतो उद्या पण सांगतो कायम सांगत आलोय. कायदा जर हातात घेतला ना हातात उपटेन. अहो भाऊ पण कायदा हातात घेतला हात उपटा की आधीच कुठं? भाऊ तुमचा स्वभाव जितका ह्याकड आहे ना तितकाच बेकाड आहे. बेकाड बेकाड कुणाला मला बेकाड कुणाला मला बेकाड नाही नाही जगात ठोक्यातच पाडतो. बेकाड आहे का रागीट आहे कळल? नाही नाही माझा स्वभाव जेवढा ह्याकड आहे ना भाऊ तेवढा बेकाड आहे. मी लय भेटू भाऊ तुम्हाला असं मी म्हणत होतो. मला वाटलं मलाच बेकाड तुम्हाला कसं बेकाड म्हणाल तेव्हा तुम्ही वाघ या. आणि याद राख मी वाघाचं पिल्लू. या वाघावर गावातली विनाकारण कुत्रे भुकली ना माझ्या इतकं वाईट नाही. अरे नाही ते येऊन माणूस बोलतं आता मी आहे आणि ते आहेत. सांगा भाऊ त्यांना मरच तर मारा तुमच्या गाण्याला नाही भांडणं तिकडे लागली असली तर मी इकडं वाट बदलून जातो. पण भांडणाचं जायचं नाही भांडणात. भांडणानं कोणाचं चांगलं झालं का? रानात कष्ट करतील तेवढं पीक उगवून येईल. भाऊ मी सुद्धा कामाचा झपाटा लावलाय माहिती का? म्हणलं उद्या परवा तुम्ही पोरांना म्हणलं होतं इलेक्शन झालं की पार्टीला पैसे देतो म्हणून म्हणलं काम आवरावं आणि मोठी गाडी घेऊन लगेच पोरं घेऊन फिरायला जावं. अरे सरपंच अरे सोन्यासारख्या माझ्या लेकरावर आरोप करतो काय? हा 4 माणसात सांगायचं असेल गाणं लय उद्धट आहे. गाण्याचं रामभाऊचं भांडण लावायचं. पण गाणं मी कोणा विश्वास ठेवत नसतो. आज रिकामीच करतो. तू कामाचं बघ. त्यांना सगळ्याला माहित होऊन गेलं या. तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही येऊन हाणता. आता बघशील तू आणि त्या भांडणात मध्ये बी यायचं नाही. तू काम बघायचं आणि मी त्यांचं कान हाणतो. आता गाण्याला वय अरे आजच्या गावात 2 मास्टर असते ते भले काय झालं? त्या माझ्या गाण्यावर सरपंच मेंबर चेअरमन सारखेच आरोप करतात. ह्याला मारलं त्याला मारलं. रामभाऊला मारायचं काय करायचं? रामभाऊला काय मारायचं काय? रामभाऊला मारायला जन्माला यायचा आहे. कोणी मारला तुला? गाण्यावर आरोप केलाय. गाण्याने मारहाण करतोय लोकांना अडवून. खलास करून टाकू. बाळासाहेब जेव्हा ठेवणार शांतता करा पाटील व्यवस्थित बसून मी व्यवस्थित
करायची भांडणं बिडणं घ्या बरं का. तुमचं ऐकून बसायचं उठायचं मिटवायचं. खलास कर माझा सच्चा माणूस. खलास कर मी सोडव. कशाला राखेल वाचेल बाळासाहेब बलभीम पाटील दरिद्री माणूस घरी चला आपण. मला सोडा सुभाषराव. मिठू शांत काही करू शकता. चला आणि का पोट निवडणुकीची तयारी लावा. पोट निवडणुकीची तयारी लावा. आज सरपंच मेंबर चेअरमन जिवंत राहत नाही. सोडा मला. काय तुम्ही झापला चेहराच उतरला. तो कसं आहे माहिती त्यांचं काम बहुवालीच्या बायका तबड नाही नाही बरा मग पण चांगलंच करायला तुम्ही बरं आपण आपल्या गावचं नाव जाऊ नये हेच कर्तव्य आपलं. मुंडकं दाबलं पाहिजे अजून खाली. अहो मला एक सांगा तुम्ही मेंबर आपण सगळ्यांना चांगलं सांगायचं होतं. पोरं असू माणसं असू कुणी असू काय आपला विषय बी झाला होता. पण ह्यांनी जर अशा हर्राव करायचा आमचा बोरगा असा करू शकत नाही पुतण्या आलं काका मोगलाय लागली मला त्याला काही काय घडतंय. काय घडल काही मोगला लागून गेली काय तुमची कारण काय कारण काय. रामभाऊ ऐका की राव एखादा जीव गेल्यावर काय करणार आहे तुम्ही. सुभाषराव आज सुट्टी नाही ना. नको सुट्टी सुट्टी नाही. ऐका ऐका ऐका. अरे केस करेला मग झालंय काय रामभाऊ स्टेशनची धमकी कोणाला पोलीस स्टेशन खिशात घेऊन बाळ्या धमकी पोलीस स्टेशन आल्या का पोलीस आल्या की 4 किलोमीटर पळून जाणार. कशासाठी भांडू नका अजिबात का मिठू आपण. मी सांगतो काय करायला भांड्यात बसेल. मला सांगा मेंबर काय झालंय. काय झालं नाही पण सांगा. काय झालं काय झालं आमच्या बाजूला त्यांच्या बाजूला चांगला ठस खाऊन विचारू दे एक मिनिट. नासका माणूस आहे. माझा 50 रुपये दे. जा घरी तुम्ही उद्या काय व्हायचं मला जायचं नाही त्यात सुट्टी नाही. बघतोय बघीन नाही तर कर्ज जामखेडची 100 पोरं बोलून घे फोन करून कर्ज जामखेडची गरज नाही. एकटा पट्यात बसवा. नाही नाही सासरवाडीतल्यांनी तुम्हाला मारलं त्या दिवशी तेव्हा कुठे गेली ती का बोलवलं नाहीत पोरं. कर्ज जामखेडची मी दुसऱ्याच्या भांडणात कशाला त्यांना वापरेन. माझ्या धमक तुम्ही खलास एकटा काय गरज आहे बाकी एकाने बोलायचं नाही एकाने बोलायचं. आम्ही समजून एकाने बोलायचं नाही. आता मी सांगतोय मला कधी घेऊन अध्यक्षता मान राखतोय म्हणून रावा रामभाऊ गप राहतोय. काय झालं ते सांगा. काय झालं अध्यक्ष ऐकून घ्या. आपल्या भिवाय मातेला अख्ख्या महाराष्ट्रात लोक येतात. महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेश कर्नाटक चौकात थांबते ते आपली पोरं. त्यातला हे गाणं तिथं थांबला होता. बरं त्यांना साईड देऊन जायचं तर त्यांची 15 मिनिटं त्यांनी गाडी अडवून धरली. बरं ती बिचारी म्हणली की बाबा आम्हाला जाऊ द्या. माफी मागितली तरी त्या गाण्याने त्या मुलांना 2 मुलांना कानपाडीत हाणली. लागलंय चुकीचं परगावच्या माणसाला मारायचं काय समजलं. कोणीच बोलायचं नाही. पाटील गप्पा गप्पामध्ये एकदम गप्पामध्ये बोलताना गोळ होतो. बोलायचं नाही सुभाषराव. तुम्ही बी माझ्या डोक्यात गेलाय बरं का. तुम्ही पोट निवडणूक लागणार कारण मी तुमचा खून करणार आहे आत्ताच्या. ऐका ना गाण्याने कशाला मारायचं पोरांना मग चुकीचं नाही काही. सुभाषराव मला बोलू द्या. माझ्या गाण्याचा काय दोष नाही. बाळो मी गाण्याला विचारलं गाणा काय भानगड आहे तुझ्या विरोधात. ही विरोधक असे सांगत होती. गाणा रडला ढसाडासा दरवाय सकाळपासून जेवलं नाही पोरगा. आवजी पोरगा रानात काम करताय त्याची बदनामी करताय.
गड्यासारखा गडी जर बायासारखा रडला असेल ना रबावला रागील गावच्या माणसाला मारायचं काय गावात राजकारण करायचंय त्या पाहुण्याच्या कसं करेल बरोबर बोलायचं पण सांगतो गणाव जर आरोप केला ना माझ्या इतकं वाईट नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या बी माहितीसाठी सांगतो माझ्याकडून बाबाकडे 40 एकरच्या बीड होती गावठाणात पुरा करण्यासाठी 35 एकर इकली 35 हे बेवला दे राजन 5 एकर फुकीन आरोप करणं बंद करा लाडाचा किडा सगळ्या गावाला पिढा परगावच्या माणसाला मारायचं काय संमत आहे मी डायरेक्ट रामपुरी आणून तुम्ही असं दाजी तुम्ही भांडण करणार कुठं गेला गप 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 म्हणतोय मग माग सरलं म्हणजे लय जागा यायला लागली आमचा दाजी सुद्धा रामपुरी आणलेल्या जामखेडवर ना आणलेल्या का आम्ही काय तर सांगणार खातोय जीव माराय आता माणूस आणि तुम्ही नका मागा मागा सरताय पुढच्या तोंडाला कोण होत चला मी आता तुम्हीच काय करायचे काय होतंय माझ्याकडे चाल मी असून सुवासलो चला खलास करेन एखादा मी मला तसलं सोसत नाही अजिबात तुम्ही तर बसा ना त्याचे काय करायचो कोण लागून गेला तो मला पहिला सरपंच चेअरमॅन कोण आहे ते खलास करेन कमलेश्वर मध्ये नाही तसलं चालायचा कोणी जागीरदार असू द्या बरं ठीक आहे तुम्ही खलास करा का खलास करचाल मग त्याने काय त्याच्यावर करायचे रामभावावर कारण आहे आरोप गणावर आरोप केला गणावर आरोप केला काय पोरगा असतं का देत ना माझ्यात रामभाऊ तुमच्या अगोदर घराकडे कसं काय आलं अरे भाऊ माझ्या बरोबर होता की तिथं आधी रामभाऊनी एक पाऊल मागं घेतला सांगितल्यावर रामभाऊ घरी निघून आलं आणि तुम्ही अंगावर जाता फाडून टाकीन आणि हे करीन म्हणून रामभाऊ नव्हतो तिथे जावा रामभाऊ मुळेच गेलो की मी तिथं रामभाऊ मुळे गेला मग रामभाऊनी मारलं का त्यांना आजपर्यंत रामभाऊनी कोणाला मारलंय का तुम्ही कशाला फाडील तोडील चाललं होतं बर फाडील तोडील तिथं समोर कोण होतं ती सरपंच होता चेअरमन होतं मला काय घेणार माझ्या मित्रालाही केल्यावर मी सुट्टी देणार नाही चेअरमन अंगावर बसला असता म्हणजे मला तरी बाजूला निघालं असतं का चिपुटी झाली असती की तुमची खाली माझ्या सोय त्यांनी आम्हाला पाटलाला मला शेवट तुम्हाला उचलून आणावं लागलं घराकडे काय हो एवढं काय तुम्हाला झालं होतं काय माहिती माझ्या मित्राला असं केल्यावर सण होईल का सांगा बरं सोबत रामभाऊ माझ्या काळजाचा तुकडा आहे तुम्ही मारहाण केली असती त्यांना डोक्यात दगड घातला असता पोलीस केस झाली असती पोलीस स्टेशनचे लोक आले ते धरून नेलं असतं तुमचं कुटुंब उघड्याव का प्रत्येक वेळेला मी सांगतो पोलीस म्हणल्यावर सुभाषराव माझं लटलट कापतांग पोलिसाचं नाव काढल्यावर म्हणून मी सारखं म्हणत असतो वाद घालू नका बसून मिटू तर नाही फाडीन तोडीन आता तरी सुधरा की जरा रामभाऊ घरी गेला का नाही तो घरी गेला पळून तुमच्या अगोदर रामभाऊ घरी गेलं आम्ही एकटाच होतो एकटाच खिंड लढवत होता तुम्ही फाडीन तोडीन बरेच चेअरमनने सरपंच मला मारणार आहे बेकार झाले असते राव बरं तुम्ही थांबला होता तिथं उचलून आणलं मी म्हणतोय माझ्या माग सगळं गाव आहे म्हणून मी गेलतो अंगावर एकटाच राहिला होता तुम्ही आता काय कोणाला म्हणू नका घरी जाऊन शांत झोपा फाडीन तोडीन शिवीन उशवीन अजिबात असलं नाही सुभाषराव मी काय आता 2 दिवस घरी जाणार नाही वातावरण तायडे झाले असलं तर मला मारते घरात येऊन लोक मग मी काय करतो हेच तुमच्या गोट्यात झोपतो 2 दिवस नको नाही देत तुम्हाला कोण हाणायला अजिबात कोण हाणायला नको मी इथनं जाणार नाही नको तुम्हाला इथं आमच्यातली कुत्री सांगतो मला इथं जेवाय घाला मी झोपतो गोट्यात तुमचे कोणी हात लावला तरी मी आहे की अध्यक्ष कशासाठी तुम्हाला एक हाक मारा नुसती चेअरमनला फोन करून सांगा मारू नका म्हणाव बाळासाहेबाला मी सांगतो चेअरमनला तुम्ही जावा पुढे घास आहे का तुमचं माझा अंगच लटलट कापतोय मारते येऊन मला ते मग सरपंचांच्या दारातच कसं काय तुमचं फाडीन तोडीन चाललं होतं आता अंग लटलट कापतोय माझ्या ध्यानात आलं नाही तवा जा शांत घरी जाऊन झोपा बरं जातो पण तुम्ही चेअरमनला सरपंचला फोन करा फोन करा म्हणाव बाळासाहेब गरीब या नका नादी लागू म्हणाव हो सांग माझ्या ध्यानात आलं नाही राव कसं काय मी एवढा
वाय पण होत नाही कधी उचलून आणलं उचलून तुम्हाला मी कोणी आम्ही आणलं एकट्याने उचलून तर तुम्ही मग आवराव मला आवरत जा राव सुभाषराव वाटोळ होईल गावाचं राव मीच मेलो तर काय गावाला किंमत आहे इथनं पुढे जाचाल का कोणाला फाडी मी पेड झाला तिकडे त्या रामभाऊचा आणि मैत्रीचा तिकडं ए भंगारांनो पैसे घेतलेत का ए तुझ्यासारखं भांगार छाप आहे का अरे पैशाला का आमच्याला का फोन पे मध्ये सदा नका असते का ना अहो तुमच्या फोन पे मध्येच असतात कुणाला जातच नाही समोरच्याला ऐन वेळ तुमचा नेटवर्क गायब होतो अरे 6 महिने झालं का म्हणतोय ट्रिपला जायचं ना आज योग आला गाना. ते बी आम्ही पुढाकार घेतलाय म्हणून माल माल अरे माल है तो ताल है नाही तो बाकी सब हाल है आणि ह्याच गाण्याकडे माल असतो गाना. म्हणून तर ताल आहे आपला काय म्हणतोय गेल्या वेळेस तुझ्याकडे पैसे हरवलं होतं ती पाकिट माझ्याकडे आपण लांब फिरायला जाणार ऐक ना, हे, त्यांनी हे. सांगितलंय मला माझ्या पैसे ठेवणार आहे तो मी काय म्हणतोय पडलं बिडलं तर पैसे पडू दे पडलं ना आणि एक जर कुठल्या आमदाराला त्या तालुक्यातला फोन लावला ना पोतभर पैसे त्याला जागेवर पोतभर पैसे ठेव एक तर तुला सांगतो जेव्हापासनं माझ्या माग लागला प्रपंचाचा घोर तेव्हापासनं माझी लाईफ झाली बोर का आला का आला की या अलब्य लाभ अलब्य लाभ तोंड बिंदू व्हाय जरा आंघोळ बिंगोळ करायचा आपण कुणा संग फिरायला चाललोय अरे होय रे उद्या असतं तर माझी आली असती पण कशाला उज्या पप्पा, उज्याने मला आपला गाडी वाजवला होता बाज्या पप्पे मी फोड्यान तू चालव परत तू नाही बसकी मागं. नाही पप्या. लॉंग ड्राईव्हला जायचं त्याला सांगला का तुझ्या भाषेत प्या टब्या तोंडाच्या नाही त्याला सांगायला. अक्षरशः ही गाडी खूप उंच आहे आणि तुझं पाय पुरत नाही तोंडावर पडशील त्या आमिरला बसू दे लांबच्या गावाला जायचं हा लांबच्या गावाला जायचं आमिरला बसू दे लायसन आहे का नाही काय माहिती हा नाही तू बी बिना लायसनचाच आहेस बिना लायसन आणि आपली हळू घ्या आणि जरा जिप्र्या बिप्र्या कापला का माझ्या संग फिरायचंय हा लका कुणी म्हणते लका टपुरी पोरगय म्हणून का तुला काय फरक पडतो रे अरे तसं नाही कसं तुला टाकला पडायला लागलाय म्हणून मला जळतोय माझ्या केसावर. टाकला काय संबंध आहे तवा सगळी म्हणतात गाना बरोबर गुंड मावाली फिरायला लागलं ए, तुला लाज वाटत असली तर फिरू नको आमच्या संग आमचं आम्ही जाईन अरे लाजच नाही रे तुझ्या मागच्या शिटावर बसलो 2-3 वेळा तुझी केस मरणाची वास मारतात धुवा बिवा तरी जाकी नीट आता पप्या अरे आंघोळ करतो का महिना कुठं आले मला सांग होय. हा लय शहाणा आहेस. चला. बरं बघ कळतंय का आता फुडणं ह्यो गडी का बाई ती तरी हा एवढी केस आहे त्याची चला, मोठी. तुम्ही चला. चला रे गाना मला लय भूक लागली या अरे टेन्शन घेऊ नको अरे इथं माझ्या मावशीचं घर आहे आपल्या शेषाचं अरे जीवनच जाऊ की हो इथंच आहे इथंच शशी भाऊ काय अरे काय लका मित्रा दौरा अरे दौरा जरा हाय दौरा काय शशी विसरला का तू भावाला देवाच्या नाही सरला ए पप्पू शेठ ए भाया काय काय कशी मित्र कंपनी माझी टक इकडं दौरा कोणीकडं दौरा कोणीकडे माझी धबधबा चालू या फिरायचं नियोजन दिसतंय मग अरे पोर तयारीने चालू आम्ही डायरेक्ट वरनं धबधब्यात सुळकी मारणार वरनं उसाचा पैसा आला काय मुद्द्याचं बोल की बर शशी हो सकाळपासून आम्ही आहे उपाशी आलं लक्षात पोरांना म्हणलं काळजी करू नका माझ्या मावशीचं घर आहे शशीचं घर आहे जेवण करून तसंच पुढे निघू अरे येडे काय लागा तुम्ही ह्या रोडवर येणार आहे इकडून तिकडे जाणार आहे आणि का साधा एक फोन नाही अगोदर केला काय फोन आपल्या करायचा माणसाला कशाला फोन करायचा सांग बरं बरोबर आहे तुमचं ते आपला माणूस म्हणून पण आता काय झालंय तुम्ही बी उपाशी आणि मी बी उपाशी घरी नाही कोण मीच आपलं कस तरी येडवाकडे खाऊन मी चाललोय दुटीला मावशी कुठे गेली गावाला गेली ती खायला काय असं होतंय. मी काय म्हणतोय सकाळ आम्हाला इतकं भुका लागल्या होत्या ना एवढ्या आता काय करायचं गडबडीनं मी चहा बनवू का इथं नको कशाला चहा बनवून बसलो अच्छा काय चहा प्यायचा बरं, टायमिंग आहे तू कुठं चाललाय मी काम आहे मला दुटीला जायचंय एक काम कर ऐक की ह्याला नेऊ केला का आपल्या माझ्या डोक्यात तेच होतं. बस गाडी चला. अरे सता ना का घरीच उलातलाय बस चल फिरायला तू तुला चला तुम्हीच म्हणता मी काम करत नाही बोंबलत हिंडतो परत तुम्ही बरं आता आम्ही म्हणतो तुला फिरायचं हा चल आपण तसं अचानक काय होईल तेव्हा. मरणाचं पैसे दिल्यात भाऊनी येतात तुला अरे बोटी ध्यात बसावत बस चला सामान हाकलून देतील काय हो तर दुसरं काम लावतो तुला भावाला सांगून लगेच माझा तुम्हाला माहिती आहे मेन प्रॉब्लेम रखडलेला चल बाबा याला काय तो बोल तू त्याला मध्ये बसव त्याला मध्ये बसव त्याला मध्ये बसव बसला का काय का तुम्ही बरं तिथं गेलं का माझ्या नावानं बोला त्याला मध्ये बसव बसव की बोलून देतात तिथं त्याला मध्ये बसव मध्ये बस तू पुढं बस हा मग तेच की तिथं मग मला तुम्ही खेवड्या खेव करता नाही का खावड्या खाव करत चला चला
हात पुढे सरकी. माझं फिरायचं नियोजन नाही ना का माझं कामाचा डबा ही त्यात आहे. एकमेका साथ सोडायची नाही बरं का अजिबात. काय एका जीवानी जायचं आणि एका जीवानी यायचं. चला हम है तो क्या गम है. राम राम अण्णा. राम राम चेअरमन, काय म्हणताय? काय चाललंय? काय ही कळी गळून पडती सीताफळाची. होय का? हा ना. आयला पण अण्णा हा, तुम्ही आल्यापासून जरा चांगली हिरवळ दिसायला लागली रानात. माझं मार्गदर्शन असतंय जावायला. हा हो, पहिला जावायचा तुमच्या 20 टन ऊस हा. निघायचा एकरी. आता तुम्ही आल्यापासून, तुम्ही लक्ष घातल्यापासून 80 टन ऊस निघतोय अण्णा. काँग्रेस हटत होतं का पहिलं? अहो तीच की, हा. गाव नावं ठेवायचं. हो. नेमकं रानात ऊस लावलाय का गहू लावलाय का काँग्रेस आहे अण्णा ही कळत नव्हतं. आपलं मार्गदर्शन कधी वाया जाणार नाही. अण्णा मग आम्ही तुम्हाला आदर्श माना येडाय करावं. बरोबर आहे. हा, गावात 1 नंबर आणि प्रतिष्ठित माणूस म्हणजे भक्त बरोबर आहे. अण्णा. अगदी. शेती पण अण्णा लय चांगली केली बरं का तुम्ही. बरं, आता माझी प्रशंसा भरपूर झाली, पण एवढ्या लांब कसं काय येणं केलं इकडे बांधाला? काय अण्णा, तुम्ही एक तर गावतो प्रतिष्ठित नागरिक. हो आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला आमच्या वडिलासमोरच मानतो. बरोबर आहे. एक विषय तुमच्या कानावर घालायचा होता. घाला की. काय झालं त्या दिवशी बिव्हायला लोक आलती. हा, कुठनं महाराष्ट्रात लोक येतात बिव्हायला आपल्या बरोबर. बरोबर. आणि मग हे तुमच्या नातूने गाणाने गाडी आडवी लाव त्यांना हाणमार केली. ही मला सांगा काय बरोबर आहे का चुकीचं आहे? ही लोक एवढी येते ती, बरं ती गरीब लोक आहे ती, ही चुकीचं आहे मला वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगाय आलो. तुम्ही गाण्याचं सांगताय का जावाय बापूचं सांगताय? जावायचं नाही, हा, गाण्याचं तुमच्या नातूचं गाण्याचं. हे गाणं नाही असं करू शकत. एक वेळेस ती जावाय बापूचं ऐकून घेतलं असतं मी, ते हाय जरा खोडीत, पण गाण्यासारखं संस्कार मी स्वतः संस्कार लावलेत त्याला. अहो अण्णा, तुमचं संस्कार असतं तर गाण्याने असं केलंच नसतं. ही तुमच्या जावयाचं संस्कार आहेत म्हणून तर गाणं हे त्याच्या अंगावर जातोय. बरी येणारी यात्रेकरू बाहेर नाही येणारी असते ती, त्यांच्या वायराव करायची काय गरज आहे का अण्णा? मारतोय काय राव काय काय. बघा चेअरमन, तुमचं जावायचं पहिल्यापासून राजकारणात विरोध आहे. राजकारणात जागा मला तीच म्हणायची. मला राजकारण हे तर करायचं नाही, मला फक्त चांगलं सांगायचं, मला बाकीचं काही म्हणायचं. मला तीच सांगायचं तुम्हाला, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण. तुम्ही जावायचं काय बोललेलं मला काहीच वाटणार नाही, पण त्या लेकरावर जर तुम्ही असा आरोप घेत असताना तर आपल्याला पटायसारखं नाही. काय राव अण्णा बोलताय? जावायला तुमच्या सांगाय गेली तर जावाय काठी घेऊन आमच्या अंगावर येतोय. हा, तुम्ही बी तीच करताय राव. तुम्ही राव आड जागताय की राव गाणाला मग. हा, आम्ही म्हणजे तुम्हाला सांगाय जाऊ, तुम्ही प्रतिष्ठित आहे, तुम्हाला कळतं, तुम्ही ते जाऊ काहीतरी न्याय निवाडा करताल तर तुम्ही राव आमचीच बाजू म्हणजे आम्हाला खोट ठरवताय. गाणं असं करूच शकत नाही. हे राव काय नाही, काय कामाचं नाही बरं का. आम्ही तुम्ही एक तर त्या गाण्याला पाठीशी घालताय, तो गाणं एक तर चुकीचं करतोय, तुम्ही ती चुकीचं त्यांनी करू नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगाय आलो. तुम्ही गाण्याला दाब चाल तर तुम्ही राव तसंच की, मग काय त्या जावायचं तुमच्यात फरक राहिला? तुम्ही पाहिले का डोळ्यांनी? अहो पण ती लोक काय खोटं सांगत होती? ती लोक आलते आमच्या पैशी, नक लागलं होतं, पोलीस स्टेशनला केस करायला आली होतं, पण म्हणलं करू नका, आमचं गाव प्रतिष्ठित आहे, आमचं गाव चांगलं आहे, कांबळेश्वर गावचं नाव आमचं लय लांब गाजलेलं आहे. म्हणलं ही पोरं आमची अशी करू शकत नाही. अहो म्हटली मारलंय त्या गाणानी, त्याच्याबरोबर 2-4 पोरं होती. चेअरमन, कानाटन डोळ्यात 4 बोटं अंतर असतं, हे तुम्ही ऐक्यू माहिती सांगताय. आपण ती माणसं काय खोटं सांगते, वय लागलेलं लाखाला बघा का ना, नाही तर पोलीस केस झाली तर तुमची बदनामी होईल. नाही, त्याला आम्ही समर्थ आहे, खोटी केस होणार नाही. खोटं निघलं ना अण्णा तुम्ही आम्हाला 2 तोंडात द्या, पण खरं निघलं तर त्याला तुम्ही सोडू नका. हा विचार बघा तुमच्या ह्याने मग काय तुम्हाला कसं पाहिजे तर येऊ द्या त्याला, मग विचारतो. यार इथनच कुठं तरी जायचंय रे. अरे मॅपवर तर इथं दाखवते हा लक्षात. मग तेच की मी काय म्हणतोय, आपण मला कोणाला वाटतं तरी विचारू. इथनं वळायचं असेल रे. नाही 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 विचारायचं का? हो घ्या ना विचार. आई इथं इथं बसलेत की, थांबा गावातले पोरं आहेत केले की सांगतात की. विचारतो का नाही? विचार ओ पाहुणं, आई धबधब्याला जायला रोड कुठे आहे हो? इथून जावं, रानातून एक नाही पलीकडे का नाही, जंगलाच्या पलीकडे जावं लागतं. बर, इथून सरळ गेला का नाही, एक रस्ता गावल, तिकडून त्याच्या पलीकडे जायचं, तिथे जातो. जवळच आहे ना? चालते चाल.
दादे तुझ्या काय लक्षात आलं का नाही? काय रे? अरे ही पोरं मला ओळखीची वाटते ती का बघितलेत? माग नाही का कांबळेश्वरला आपण जेवाय गेलतो हा. जत्रेला भिवायच्या त्यावेळेस मला नाही का चढलो होतो माहिती नकार मारली होती बघ तीच पोरं दिसते ती मला ती तीच होती वय? तीच पोर आहे ती. मग हिथंच बघायचं नव्हतं? नाही ना रेटायचं जाऊन चल आपल्याला दादाला घेऊन जाऊ चल रेटू जाऊन चल. महे अलबेला मत नहीं नो वाला किसना है बस इथं यार गाणं गाड्या इथं लावायच्या होत्या. इथं काय पुढे नाही जात गाड्या. व्हायला खरंच की उतरे छोटा इथंच लावू. इथं गाडी लाव. सांगते यार लय गाडी ही मी आणि माझ्या पुढे तुम्ही गेला मी दोन. आमच्या गाडीला ब्रेक नाही बर का. गाड्या लॉक करा गाणा. गाड्या लॉक करा. हा लक्षात. काय पार्किंग बिर्किंग इथं गाड्या की उचलून येते लाकी. हे बाबा हे गाडी आहे एक तर बायकोची आता ती घरी नाही म्हणून आणली मी. काय पळती वेळा का तुमच्या पुढे पळती मी ताणली नाही म्हणून. हे बरं चला माणसं असतील ना मग चल की आता चल तू. मजा माणसं बघायला का फिरायला इथं साहित्य कुठतरी बघतो का कुठं ती आज कुठं जातील इथं? चला चल. हा या गाड्या त्यांच्या हीच आहे ती बघू चला चला. इकडेच गेली असतील पुढे कुठतरी. चला चल चला बरं. आज सुट्टी नाही आज. आज ह्यांना सुट्टी. गावातली पोरं चटले आपले. बर का आम्ही अशी 2 एकर पपई केलती मागच्या 2 वर्षापूर्वी. विमानाने पपई जायची. अमेरिका म्हण नको, इटली म्हण नको, फ्रान्स म्हण नको, जपान म्हण नको, दिल्ली म्हण नको. आम्ही काहीच म्हणत नाही. त्या दिवशी आम्हाला अडवलं तूच ना. तुमच्या गावात आम्ही देवाला तो तोच अडवलं होतं ना आम्हाला. कधी? त्या दिवशी ह्याने आमच्या पोराला मारला या. मारलेला मला डोळे वटून माझ्याकडे. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला. काहीतरी मामा गैरसमज होतो या. देवाला आलतो त्या वेळेसची घटना आहे बघा. तुम्हाला आठवत नाही का ती गोष्ट? कुठलं? 1 महिन्यापूर्वी. अव ह्या जगात एकसारखी 7 माणसं असतात आणि त्यात कदाचित तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. आमचे चेहरे त्यांच्यासारखं वाटत असतील. विसरणार नाही मी. गाणा पैलवान आहेस का तू? गाणा पैलवान? नाही नाही मग अहो मी तंटामुक्ती अध्यक्ष गाणा सुभाषराव. पैलवान राव तुम्ही. अहो नाही राव मामा मी आमच्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव. हे आमच्या गावचे सरपंच सुदाम नेवशे. हे आमच्या गावचे पोलीस पाटील बलबीन आणि हे इंटरनॅशनल पुढार रामभाऊ आणि हे आमच्या गावचे संजू मेंबर. अहो लय प्रतिष्ठित माणसं आहेत आम्ही. आमिर गाणा पैलवानच्या काही डोक्यात फरक पडलाय का काय? उलट सुलट सांगतोय सगळं. शशी नको गाणा पैलवान. हॅलो भावय शशी बोलतोय मी. आम्ही आलतो धबधब्याव धबधबा बघायला. गणाला आमिरला लय मारलंय. मरणाचं मारलंय. कुठली माणसं होती काय माहिती. तुम्ही येता का? हा मैदाळ मारलंय. ताणू ताणून मारते तर अजून बी माग असतेली. तुम्ही फक्त लवकर या. सुट्टी देणार नाही.
इतकं मारलंय त्या शाखांनी मला, त्या टाकल्याच्या मेंदूच्या चिंध्या चिंध्या करणार आहे. सोडा. आणि आम्हाला काय नाही मारलं दांडक्याने हाणले आला का आम्हाला? मला तर पुढे पुढे मारले बेकार तुझा तो पाहुणा आहे ना शशी हापशी पायाचा, गावात आला तरी मार खाते होता आपल्यातली, आणि तिथं आलो तरी मारच खाल्ला त्याच्यामुळे. शशामुळे गावली. अरे सगळं पचलं होतं. ह्या शाशाची काशी करायची काय कारण होती? इकडे तिकडे बघा. मी काय केलं? तुला काय काम होतं रे? आयुष्यातला कसला मार खाल्ला नाही, तानूला का हाणले? अयो गाणा बाबाई, मी काय म्हणतोय, आपण काय करू माहितीये का, कड आपलं निघून जावं, गडी नेटा काय निबर बनवत्यात बेंबाटत्यात. बरोबर बोलतोय. बचेंगे तो और लढेंगे. अरे पण आपल्या गाड्या तिकडे बघ. बचेंगे भी और लड़ेंगे भी. अरे जुड़ में तो सुअर आते है, शेर अकेला आता है, और अपने गली में तो कुत्ता भी शेर रहता है. अलग लक्षात भिवू नका. अरे आमिर, आता त्यांना हुडकायचं आणि मारायचं. गाणा मी सांगतोय का, मार खाल्लाय कोणी? आपणच. आणि मार द्यायचा पण आपणच. पण ऐका, भिवून पळायचं ना, आता मारतागत लढायचं. लक्षात घ्या मित्रांनो. अरे विचार करा, महाराष्ट्रभर काय संदेश जाईल? लोक म्हणतात गाणा पहिलवांनी मार खाल्ला, आता मारायचं. अरे नको गणा, त्यांनी परत फोन आपण काय लक्षात नाही ढेकळं घ्या काय बी घ्या. लपून लपून कुठं लागतील? अंधार पडल्यावर बाहेर निघतेलच का नाही? अरे हिम्मत आहे या आता. का मारताय गरीबाची लेकरं तुम्ही? का मारताय? नक्की झालंय काय? का मारताय ह्यांना तुम्ही? काय झालं? का मारताय? सगळं खपून घेईल, पण माझ्या चुलत्याचा कोणी शिवाय दिला ना, सुट्टी देणार नाही. ह्यांनी शिवाय दिल्या. अरे गप्प बघे. अरे का मारतात? कळू दे. नाही का मी सगळं सहन करीन, पण माझ्या चुलत्याचा कोणी शिवाय दिला ना, मी सहन करणार नाही. कोणी शिवाय दिल्या त्या? ह्यांनी सगळ्यांनी शिवाय दिल्यात. भाऊला सण पाहुणं शिवाय दिल्या का तुम्ही? दिल्या नाही ते आम्ही कोणाला मग का मारताय गरीबाची लेकरं? आमची पोरं आम्ही सगळे आमच्या गावातल्या ते देवाला, तर ह्या माणसाने आम्हाला अडवून. कुठे देवाला गेलता तुम्ही? आम्ही आपले बेवायच्या देवाला गेलतो आम्ही. कांबळेश्वरला आलता तुम्ही? कांबळेश्वरला आलतो. त्यांनी काय केली, 4 पोरं गाडी पुढे उभा केली आणि आमच्या पोराला मारले. त्याला नख लागले बघा, विचारा त्याला. नक लागलं होतं. हो ह्यानेच मारले. माहिती आहे काय भानगड आहे? अरे खरं बोल की. आमचीच पोरं होते कशावनी. आमिर, तुझ्या माझा सगळा विश्वास आहे. ए मला सांग काय प्रकार आहे, मला सांग. मी मुस्कान फोडून तुझा. काय झालं त्या दिवशी गाणं नाही का, ह्यांना लय मारला हो. नको नको म्हणत होतो त्याला. कुठं मारलं? आपल्या चौकात कांबळेश्वरच्या. मारलं गाण्याने मारलं ना गाण्याने. आणि आता नाही म्हणून पाडला. गाणं खोटं तुला सरपंच सांगायला रामभाऊ मारले गाण्याने म्हणून. अरे मला पोरग नाही म्हणलं. सगळे बोंबलून सांगते ती गाण्याची चुका एवढे कशाला तुला मस्ती पाहिजे. पोराला संस्कार तुझा बाप लावायचा का? सरपंचाच्या अंगावर धावून गेला. बाळ्या पोरग खोटं बोला, त्याला विचार. अजून एक हाण. कुठे माझ्या हातावर हाणले ना? 4 गावात. भाऊ मला काय माहित होती का नाही? अरे हे कसं आलं बे? नाही तर अरे हे कसं तुमच्यात? अहो ह्याच्यामुळं. अरे ह्याच्या पायात आपिशीपणा घेऊन जाईल. अरे ह्यांनीच फोन करून सांगितलं. मी काय म्हणतोय माहितीये का बाळासाहेब, ह्या लोकांनी ही कार्टी चुपली ना, अजून डबल मारायला पाहिजे होती. अध्यक्ष नाही
आपल्या गावात आले तर खुशाल त्या पोराला मारलंय. अरे भविष्यात तुम्हाला दुसऱ्याच्या गावात जायचं असतं की आपल्या गावात आलं गाडी आडवी लाव, रस्त्यात बस, ताणून मार, बाजार उठवून लाव, देवळाच्या इथं आलं की ताप दे त्यांना. मस्ती आलीवर एसटीच बंद कर, गावातनं जीएसटी येऊ देणार नाही. अरे काय चाललंय पद्धत? अरे मला अक्षरशः तुमची माफी मागायची पाहुणं. माझ्या पुतण्यामुळं ह्या आमच्या गावातल्या पोरांमुळं तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो. हो का, झालंय झालं, आमची पोरं सोडून द्या. तुला कापला तर चमच्यावर रगत बसेल कर तुझ्या, तुला कापला तर चमच्यावर रगत भरेल कर तुझ्या अंगात आणि दुसऱ्याच्या लेकरांना मारतोय. मस्ती आली वय, चोली पेटवा ह्या कर तुझ्या घरी. पाटील थांबा थांबा गाणा होका दाखल. ए गाणा, आपल्या गावातल्या पुरीबाळी ह्यांच्या गावात दिलेले आहेत, त्यांच्या गावातल्या पुरीबाळी आपल्या गावात दिलेले आहेत. हा, अरे भक्ती भावनेतून आपल्या गावात येते, आपल्या गावाचा मानपान वाढतो. आणि रामभाऊ तुझा चुलताय, अरे काय तिचं माणुसकीचं वलय ह्यांच्या गावात आहे. गावात आलेल्या पाहुण्यावर गुराखतो तो. इतकं तुझी पहिलवानकी प्रेम केलंय मी तुझ्या बाजूने सारखा उभा राहतो, कळत नाही तुला? रामभाऊ मी रामभाऊ मारीन. ऐका, तिथं बी सरपंचाचे तिथं कापीन म्हणून गप्पा तुम्ही. माझा जीवात बसतोय म्हणून मी मी येत नव्हतो. काका बिका मी आलाय मावशीच नाही तर कुठनं काका. रामभाऊ, आपल्या गावात महाराष्ट्रातून लोक देवदर्शनाला येतात आणि त्यांची अडवणूक करून त्यांना मारून मला सांगा लोक येतील का गावात? येतील का गावात? आली तर अशी चोपते त्यांच्या गावात गावल्या. मग गावातली माणसं जर आली असती तर अजून लय मारली असती. बरं, देवामुळं गावात लोक येतात, तुमच्यामुळं नाही. अरे आपली तोंड लय बेकार, तुमच्या घराला पत्र निघलं नाहीत अजून, गावात आलेल्या आहे त्या माणसांना मारतावर. अरे तुम्हाला वाटतं तुम्हाला भेटायला लोक येतात, देवाला लोक येतात, त्याच्यावर छाती काढू नका त्यांच्यावर. आपल्या गावचा महिमा वाढतोय. पाहुणं त्या पोरांच्या वतीनं आम्ही माफी माग. खरंच चूक होती. तुम्ही एक पाहुणं म्हणून गावात आला होता आणि ह्यांनी खुशाल मारलंय राव. आमच्या कानावर झालं असं तिथंच कानाखाली ह्यांच्या लावलं. आणि आम्हाला खरंच माहित नव्हतं. सरपंचांनी आमच्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं, पण पोरग आमचं खोटं बोललं आणि ह्याला साथ आमच्या ह्या बाकीच्या पोरांनी दिली. नाही नाही, तुझा पोरगा कॅप्टन तेवढच ना बरं माझं. मला कळलंय किती वेळा. गप ना, लोकांच्या गावातल्या आपल्या गावात आल्या मारताय. सोडा तुम्ही 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 मी त्याला समजून सांगतोय, कानात सांग. निष्ठून जायचं मार सगळ्यांना मिळेल. तुम्ही मस्ती कर नका रे बाबांनो. भाऊ आमचं घर चुकलं, आम्ही नव्हतं तसं त्या दिवशी करायला पाहिजे. अरे दुसऱ्या गावातले लोक आले ना, आदर करा. ती त्यांच्या गावात डॉन असतात, तुम्ही तुमच्या गावात डॉन असला तरी त्यांच्या गावात गेलो मरस्तोर मारते. अरे अंगात मास नाही तरी म्हणताय या आमचं गाव आहे. आता ही कसं गाव जमलं? रामभाऊ हे गाला शेंगणा रामाचा आणि तुझा देह काय रे कामाचा? असला पचका करतो का तो? दरबारीला बरी माझी चूक दिसते सगळ्याला. काय तर रामभाऊ गबस रामभाऊ, इथनं पुढे गाण्याला पाठीशी घालून पाहुणं येतो आम्ही. माफी माग. भाऊ, ह्या काळ्या शर्टवाल्या बाह्यान तर मला लय मारलंय, पण हो का मारू द्या, माझी चूक होती म्हणून मी बी मार खाल्ला. हो का, परत तुम्ही आमच्या गावात कधी बी या, मी तुमचा रस्ता बी अडवणार नाही आणि रस्त्याला उभं बी राहणार नाही. तुझ्या बापाचा रस्ता आहे का? माफ करा. नाही माफलं, चुकलंय. पाहुणं झाल्या गेल्या प्रकाराबद्दल आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने तुमची माफी मागतो. चालू येतो आम्ही. येऊ का? चहा घेऊन जाऊ की. बघा बघा, आज त्यांच्या गावात आल्या आपला इतका सन्मान करतात, चहा पाणी करून लावतात आणि हलकट आलं तुमच्या गावात चहा तरी मिळतो रे. गण्या मिटलंय पाहुणं, मिटलंय प्रकरण. झालेला सन्मान पुरेसा झाला. बस चला येतो आम्ही. आमच्याकडेच तुम्ही देवदर्शनाला आलो, चहा पाण्याला नाही, जेवण केल्याशिवाय जायचंच नाही आता. आम्ही सोडत नाही तुम्हाला. या सरपणाला तेवढंच आपलं काच्या कुठ्या